चला मॅचला होतीये सुरुवात. अपेक्स टायटन्स कडून फलंदाजी मार्कवर बॅटर पाहायला मिळत आहे. यावेळेला लेजंड बॉयजच्या समोर चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. 2 मॅचचा गॅप पडलेला आहे दादा आतापर्यंत. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. थोडस आपल्याला बऱ्याच मॅचेस खेळवायचे आहेत जेणेकरून फायनल मॅच वेळेत होईल. चला पुन्हा एकदा राईट हँड बॅटर. यावेळेला चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला फील्ड केला जातोय मिड ऑन वरती. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाते. चला पुन्हा एकदा आनंद बालाची पाहायला मिळत आहे. पंकज यांच्या समोर यावेळेला लेग साइडला फ्लिक केला. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती ती 4. पुन्हा एकदा बीट केलंय. आनंद बालाची इथे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि स्ट्राईक एंड वरती आहे तो हितेश शिंदे, ज्याच्या बॅटिंगचा अनुभव आपण पहिल्या सामन्यामध्ये घेतला होता. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो तो हितेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज. आनंद बालाजी यांच्या समोर मोठा फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र झेल पकडलाय. अप्रतिम असे प्रयत्न केले गेले फिल्डरच्या माध्यमातून आणि सुरेख असा झेल. मला वाटतं स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषकातील आतापर्यंतचा सर्वात अप्रतिम असा कॅच पाहायला मिळाला आपल्याला. नेत्रदीप फिल्डिंग लेजंड बॉयज संघाकडून. फिल्डरचं नाव देखील कळवायचंय. नक्कीच अप्रतिम अशी फिल्डिंग. चला प्रसाद महाडिक फिल्डिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आनंद बालाजी सज्ज आहेत. यावेळेला लेग साइडला केलाय फ्लिक. चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून. येतोय खणखणीत आणि दणदणीत ब्रँडेड षटकार. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. स्ट्राईक एंड वरती आहे तर प्रथमेश परुळेकर यांच्या बॅट मधून एक मोठा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सॉरी पंकज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर पाहायला मिळत आहेत. यावेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. शशांक पंकज यांच्या समोर. यावेळेला लेग साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चला पुन्हा एकदा शशांक सज्ज असतील. यावेळेला प्रथमेश परुळेकर यांच्या समोर. यावेळेला लेग साइडला पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु धाव मिळते फक्त एक. एका धावेने धाव फलक पुढे जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर देखील केलं जाते. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली.
हॅलो हॅलो चला खूप चांगला फटका होता आणि हा सिक्सर चांगला षटकार पाहायला मिळत आहे. दादा चेक नाही की कॅश ने चेक की कॅश जी पे. चला पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज यांच्यासाठी सुद्धा प्राइस लावलाय 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा. पुन्हा एकदा सज्ज असतील प्रथमेश. मोठा फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक ब्रँडेड षटकार. चला बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार होतो का पाहूया. प्रथमेश परुलेकर पुन्हा एकदा पाठवून दिलं. इथे मात्र झेल ड्रॉप होऊन चेंडू चाललाय सीमा रेषा पार येतोय तिसरा लगातार षटकार. नक्कीच बॅक टू बॅक 3 षटकार शशांक यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. प्रथमेश परुलेकरच्या बॅट मधून लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलेत आणि नक्कीच इथे मात्र जे प्राइज लावलं होतं तेजस यांनी आणि ते प्राइज मात्र इथे प्रथमेश यांनी जिंकलेलं आहे. पुन्हा एकदा शेवटचा 1 चेंडू बाकी 1 टू गो. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला परंतु फटका फसला. यस पिक करायला चुकलाय आणि षटकाराला मुकलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाल्यानंतर 2 षटकार अखेरीस संघाची धावसंख्या होते 32. नक्कीच परुलेकर काकांनी देखील इथे प्राइस लावलंय प्रथमेश परुलेकर साठी 500 रुपयांचं की 1000 रुपयांचं. अच्छा प्रथमेशच्या वडिलांनी देखील इथे प्राइस लावलंय प्रथमेश परुलेकर साठी. आणखीन 3 षटकार मारा आणि 1000 रुपये जिंका. इथे मात्र चाललाय चेंडू सीमारेषा पार येतोय प्रथमेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. नक्कीच प्रथमेशचे वडील देखील आज सकाळपासून या मैदानामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक सामना लक्ष देऊन पाहत आहेत आणि नक्कीच त्यांच्या वडिलांना देखील अभिमान वाटावा अशी फलंदाजी प्रथमेश परुलेकरच्या माध्यमातून इथे केली जाते. पुन्हा एकदा सज्ज असतील प्रथमेश परुलेकर. यावेळेला रोहन इंदलेकर यांच्या समोर. यावेळेला ओ हो चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. नक्कीच ज्या रोहन इंदळेकरने बॅक टू बॅक 7 षटकार मारले होते त्याच्या समोर मात्र तशीच फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा प्रथमेश परुलेकरने पाठवून दिलाय चेंडूला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. येस आदित्य लाड यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर होतंय. चला धावसंख्या झाली आहे ती 48. बॅक टू बॅक 2 षटकार आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रथमेशच्या बॅट मधून आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहन इंदळेकर सज्ज असतील. आजच्या दिवसाची सर्वात पहिली 50 रोहन इंदळेकरच्या बॅट मधून आपण पाहिली होती.
परंतु आता मात्र इथे दुसऱ्या 50 कडे वाटचाल केली जाते ती प्रथमेश परुळेकरची. पुन्हा एकदा लेग साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, वन बाउन्स चौकार. हा सुद्धा येतोय प्रथमेशच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. चला धावसंख्या झाली आहे ती प्रथमेशची वैयक्तिक धावसंख्या आहे 46. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने इथे मात्र फील्ड केला जातोय. धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या होती ती 53 आणि प्रथमेश आहे 47 नॉट आउट. रोहन इंदळेकरच्या या षटकामध्ये मात्र 21 धावा आल्यानंतर शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला पंकज यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय कणकणीत षटकार. बॉल आहेत ना, दोन्ही बॉल आहेत ना. चला धावसंख्या झाली 59. 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे 59. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असतील प्रथमेश परुळेकर. येस, प्रथमेश परुळेकर इज ऑन अ स्ट्राईक. 47 नॉट आउट खेळतायत. येस परुळेकर काका, काय वाटतं 50 या मॅच मध्ये लागेल का? नक्कीच 50 साठी पारितोषिक देखील लावलंय आपण. चला पवनच्या माध्यमातून देखील प्राइज आहे 50 साठी 2000 रुपयांचं. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषकामध्ये दुसरी 50 प्रथमेश परुळेकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अप्रतिम असा खेळ केला जातोय. येस, चला 47 वरती खेळतायत प्रथमेश परुळेकर. नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग एंडवर पाहायला मिळत आहेत. चला 47 रन्स वरती खेळतोय प्रथमेश परुळेकर. पुढचा चेंडू यावेळेला 50 कंप्लीट. येस, अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय प्रथमेश परुळेकर. नक्कीच आपल्या संघासाठी इथे मात्र अप्रतिम अशी फटकेबाजी केली जाते. व्हायना भीती आणि हृदयात छत्रपती. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाल्या त्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 65 वरती. येस, 12 चेंडू मध्ये 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, प्रथमेशचे वडील देखील आपल्या सोबत आहेत. काका या इकडे, मुलाखत आहे. काय वाटतं तुम्हाला? मुलाने तुमच्या 50 केलेली आहे. त्याचा खेळ अप्रतिम आहे. त्याला प्रोत्साहन मिळालं की तो खेळतोच खेळतो. धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. इथे मात्र बीट करण्यात यश आलंय. येस, मी काकांना अजून एक प्रश्न विचारेन. काका, या टेनिस क्रिकेटला नक्कीच एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय नागरी नेवारा तरुण मित्र मंडळाने आणि त्यामध्ये आपल्या यंग खेळाडूंना देखील चान्स मिळालाय आणि प्रथमेशने मात्र संधीचं सोनं केलंय. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? पुन्हा एकदा अजून एक बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाला आपल्याला प्रथमेश परुळेकरच्या बॅट मधून. काका, स्पर्धेबद्दल काय सांगाल? ही स्पर्धा नेहमी NNPL आपले चांगली स्पर्धा करते. अंडरआर्म स्पर्धा म्हणा, ओव्हरआर्म ही पहिलीच आहे, पण त्याला चांगलं प्रोत्साहन पण मिळालं आहे. त्याला हे पण चांगले मिळाले. मार पुन्हा एकदा प्रथमेश परुळेकरने
दाखवून दिलंय. यस, का आहे माझ्या वडिलांना माझा अभिमान, कारण मी इथे वाढवतोय आपल्या संघाचा मान. प्रत्येक चेंडूवरती षटकारासाठी प्रयत्न केले गेले आणि अपेक्स टायटन्सच्या संघाला नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यासाठी इथे शर्तीचे प्रयत्न करतोय तो प्रथमेश पलुलेकर. धावसंख्या झाली आहे 80. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा चेंडू देखील पाठवून दिलाय. होता स्लॉट मध्ये, पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. धावा मिळाल्यात 6 आणि 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 86. 5 बॉल, ओके सॉरी, अजून एक चेंडू बाकी आहे. 86 रन्स ऑन दी बोर्ड. 90 पाहायला मिळतील का? नक्कीच दादा 90 पाहायला मिळतीलच. मात्र आपण दादा अगोदरच्या मॅचला म्हणालो होतो त्या अगोदर की 100 पर्यंत टार्गेट जाईल, पण आता थोडं तरी त्याच्या जवळपास गेलं. नक्कीच. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय गॅप मध्ये आणि नक्कीच सुईमध्ये धागा जसा टाकावा तशा प्रकारचा गॅप शोधून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि प्रथमेश परुलेकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 87 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 88चं टार्गेट आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, जेणेकरून पुढील मॅचेस भरपूर आहेत. आपल्याला लवकरात लवकर त्या मॅचेस पार पाडायचे आहेत. आम्हाला सर्व खेळाडूंनी सहकार्य केले आतापर्यंत, तर चांगलं सहकार्य आहे. असं सहकार्य फायनलच्या मॅचपर्यंत असावं, म्हणून लवकरात लवकर मॅच आपण खेळायची आहे, जेणेकरून फायनल मॅच तुम्हालाच खेळायची आहे आणि ती चांगल्या प्रकारे व्हावी. याकरता नम्रतेची विनंती आहे आपल्या सर्वांना. पुढच्या मॅचचा टॉस उडवायचा आहे. मॅडीज वर्सेस ओमकार, टॉस उडवून घ्यायचा आहे. मॅडीज पॉवर 11 वर्सेस ओमकार मित्रमंडळ, टॉस उडवून घ्यायचा लवकरात लवकर. आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत. जास्त असेल 53 चा त्याचा 6 वर झाला. त्याच्यानंतर 263 झाले. स्कोर दिसेल पहिला. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. अजून बरेच सामने शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण आखून घ्यायचं आहे आणि फलंदाजीला देखील फलंदाज पाठवायचे आहेत. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले NNP विभागातील एक सर्वोत्कृष्ट चित्रकार म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली आणि आपल्या कलेने नक्कीच आपल्या सर्वांच्या मनावरती राज्य केलं असे कलाकार गणेश सर. आपण पाहतोय या मॅच मध्ये 87 आतापर्यंतचा हायस्ट स्कोर आणि आता 88चं टार्गेट, मोठं टार्गेट आहे लेजंड बॉयजच्या संघासमोर. परंतु रोहन हिंदळेकर त्याला विसरून चालणार नाही. तो सामना पलटवू शकतो का? नक्कीच नक्कीच. या मॅच मध्ये काही होऊ शकतं आणि त्यांनी 77चं आव्हान मला वाटतं 3.3 ओव्हर्स मध्ये अचीव केलेलं. तर अशक्य असं नाहीये ते आव्हान. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. प्रसाद आणि अच्छा प्रसाद नाही, प्रसादला सारखी बॅटिंग करायची असते पण त्याला आता नाही देतात बॅटिंग. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तर या संघाकडून आपण रोहन हिंदलेकरला देखील पाहिलं होतं. चला टॉस साठी यायचंय पुढचे संघ ओमकार मित्रमंडळ आणि मॅडी. टॉस साठी कॅप्टन आहेत का? टॉस उडवून घ्या. परशुराम राऊत. हॅलो, दोन्ही संघ तयार आहेत का? मांडकर साहेब आणि कदम साहेब, आपण इथे नाणेफेक करायला उपस्थित राहायचं.
हॅलो. कदम साहेब आणि कुठे ओमकार आणि मॅडिस पॉवर या संघांमध्ये हा सामना यानंतरचा रंगणार आहे. त्याचं नाणेफेक मांडवकर आणि नंदू कदम साहेब यांच्या हस्ते होईल. चला स्ट्राईक एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात लेजंड बॉईज संघाकडून. निखिल मोरे पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे यावेळेला लेग साईडला. नाणेफेक आपण जिंकलेले आहात का, काय असेल नक्कीच तुमचं आता- ऑर्डर? आम्ही प्रथम फलंदाजी करू. धन्यवाद. चला आपण जाऊया मॅच कडे. प्रथमेश पळुरेकर यावेळेला गोलंदाजी मार्कवर बीट करतायत निखिल मोरे यांना. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईड गेला होता, त्यानंतरला मात्र आता निर्धाव चेंडूची सांगता करतायत. पुन्हा एकदा निखिल मोरे सज्ज प्रथमेश परुळेकर यांच्या समोर. मोठा फटका, चेंडू आहे हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का, झेल टिपला जातोय का, आणि यस हा- झेल ड्रॉप होऊन. षटकार की चौकार निर्णय कळवायचा आहे. चौकार चौकार चौकार. येस इथे मात्र संधी होती आणि ती संधी मात्र इथे सोडून दिली फिल्डरने आणि नक्कीच एक चौकार मिळाला निखिल मोरे यांना. धावसंख्या 4 ने पुढे झाल्यानंतर आता धावसंख्या होती ती 5. प्रथमेश परुळेकर आपल्या बॅटिंग साठी ओळखले जातात, आता मात्र गोलंदाजी मध्ये देखील कमाल करताना पाहायला मिळत आहेत. निखिल मोरे यांच्या समोर पुढचा चेंडू घेऊन सज्ज. राईट आर्म स्पिन बॉलर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वाईड बॉल, पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. येस गणेश सर, काय वाटतं, प्रथमेशने एक मोठी फटकेबाजी केली, त्यानंतर लगेच पहिलं षटक घेऊन देखील आले, थोडासा रेस्ट करायला हवा होता का? मे बी त्याचं लक सुद्धा स्ट्रॉंग असू शकतं. त्याचा फायदा मे बी संघाला उठवायचा असेल, त्यामुळे ते ट्राय करत असावे की त्याचे स्टार्स संघाच्या दिशेने सामना फिरवतील असं त्यांना वाटत असेल. कारण आराम हराम आहे म्हणतात, तसं कदाचित त्याला आराम करायचा नसेल, तो मॅच संपल्यानंतरच आराम करेल. नक्कीच, कारण आपल्याला 2 अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाले आणि नक्कीच थोडासा थकवा आला असेल आणि त्यानंतर देखील आता पुन्हा एकदा कमबॅक करतील का. पुढचा चेंडू यावेळेला दिशा खराब होती, चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय ब्रँडेड चौकार. सुंदर फलंदाजी करतायत लेजेंड्स 11. यावर्षी मला या टुर्नामेंट मध्ये खेळता आलं नाहीये काही कारणास्तव, पण खूप मनात इच्छा होते आताच मैदानात चला, उतरायची. तन्मय ओव्हरऑल म्हणजे आमचा जीव की प्राण. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, सामना पुढे सरकवायचा आहे. सामना कुठेही जाऊ शकतो, अजून काही निर्णय कळत नाहीये कोणत्या संघाच्या दिशेने सामना जाईल. धावसंख्या मोठीच आहे, परंतु रोहन हिंदलेकरला मात्र सलामीला जाण्याची गरज होती. आता तसे रूल्स थोडेसे वेगळे असल्यामुळे मला वाटतं बॉलर सुद्धा त्याच रूलच्या अंतर्गत आला असावा. पाहूया पुढचा चेंडू. किरण देखील एक नाव असलेला फलंदाज इथे राईट हँड बॅटर पाहायला मिळतोय. मोठा फटका किरणच्या बॅट मधून, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू जातोय सीमारेषा पार. लेग साइडची बाउंड्री काहीशी जवळ आहे, त्याचा फायदा नक्कीच घेत आहेत प्रत्येक जण. धावसंख्या झाली आहे 17. नक्कीच या ग्राउंड वरती लेग साइडची बाउंड्री जवळ नाहीये, तर हवा मात्र लेग साइडची चालली आहे. त्या हवेचा वेगाचा देखील फायदा फलंदाजांकडून घेतला जातोय. नक्कीच. आणि हा अवांतर, आणि तिथे धावलेच नाही आहेत. निखिल मोरे मला वाटतं व्हॉलीबॉलच्या जगात गुरफटलेले दिसत आहेत. क्रिकेट चालू आहे इकडे. निखिल मोरे आपल्याला 88 टार्गेट आहे.
नक्कीच टार्गेट आहे 88, त्यांना वाटलं 38, परंतु मोठे फटके आता मात्र निखिल मोरे यांना खेळावे लागतील, कारण किरण यांच्या बॅटमधून 2 खणखणीत फटके पाहायला मिळाले आणि आता मात्र ती जबाबदारी निखिल मोरे यांना घ्यावी लागेल. नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचा एक चेंडू बाकी, माफ करा शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला देखील लेग साईडला कटवलाय, चेंडू चाललाय मिड विकेट कडे, चांगला फील्ड केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडेच ठेवतील किरण. एक ओव्हर 19 धावा, रन रेट बरोबर आहे 20-84, जवळपास रन रेट आहे. थोडाफार वाढवावं लागेल पण ते ऑन ट्रॅक आहेत सध्या. चला मित्रांनो, थोडस स्पीडअप करूया आपण वेळेच्या खूपच मागे चाललोय. थोडस स्पीडअप करूया, सामने लवकर स्टार्ट करूया जेणेकरून फायनल आपल्याला 2 ओव्हरची खेळवावी नाही लागणार. प्लीज थोडं स्पीडअप करायचंय. कोचने मैदानात एंट्री घेतली आहे. बीपीएल स्पॉन्सर्ड वॉक, प्रसाद महाडिक, बीपीएल वॉक मॅरेथॉन. तुम्हाला आठवलं असेल आपलं 90sच्या काळात व्हायचं बीपीएल मॅरेथॉन. पहिला नंबर प्रसाद महाडिक. आणि दुसरं षटक लवकरात लवकर मार्गस्थ करायचंय. आतापर्यंत तुम्हाला मैदानाचा अंदाज आला असेल. अनिकेत मोरे लवकर धावा थोडेसे. चला सुरुवात. चला बॉलिंग एंडवर बॉलर पाहायला मिळत पंकज बावणे. पुन्हा एकदा सज्ज असतील यावेळेला किरण यांच्या समोर. सुंदर गोलंदाजी पण येस, 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळत आहेत. त्या कीपर कडून चुकी झाली आणि या चुकीचा चौकारामध्ये रूपांतर करण्यात यश आलंय. धावसंख्या 4 ने पुढे जातीये. काहीच बॅड लक बॉलरचं. चांगला बॉल असून देखील त्याला 4 धावा गमवाव्या लागल्या आणि धावसंख्या झाली 23. 23 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पंकज यांचा किरणसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. यावेळेला मात्र किपरने कलेक्ट केलाय आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 23च्या आकड्यावरती. चला पंकज, आपण थोडं स्पीडअप करूया, लवकर सामना संपवूया. तिसरा चेंडू आणि सुंदर गोलंदाजी आणि तेवढंच गचाळ दिसाळ यष्टीरक्षण आणि बीट झालेला चेंडू त्याचा ज्यूस झाला आणि तो बाउंड्री पार. या यष्टीरक्षणामुळे अचानक 8 रन मिळालेले आहेत. संघाचं नुकसान आणि धावसंख्या झाली 27. नक्कीच खाया पिया कुछ नाही आणि अशा प्रकारची कामगिरी इथे केली जाते. पुन्हा एकदा सज्ज आहेत पंकज. मोठा फटका यावेळेला लेग साइडला झेल पकडण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. परंतु तिथे काहीतरी मांडवली करायला हवी होती. त्याने झेलचा प्रयत्न न करता बाउंड्री अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. तो सूर्यकुमार यादव बनायला गेला पण कुलदीप सिंग यादव सारखा फोर दिला त्याने. नक्कीच प्रयत्न केले गेले क्षेत्ररक्षकाकडून परंतु थोडंसं अपयश आलं. परंतु प्रयत्न मात्र आपल्या संघासाठी नक्कीच केले जात आहेत. पुन्हा एकदा किरण यांच्या माध्यमातून देखील पाहूया काय होतं मॅच मध्ये. मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू अडवतोय. सुरेख अशी फिल्डिंग करतोय आपल्या संघासाठी. सुंदर प्रयत्न होता पण थोडस अपयश. यस, या चेंडूवरती काय डिसिजन आहे, काय दिलं पंचांनी? थर्ड अंपायर 6 दिला. अच्छा, एकच हात दिसलेला, आम्हाला वाटलं थर्ड अंपायर.
पुन्हा एकदा सज्ज आहे तर किरण यावेळेला ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक एंड होती. आता मात्र आले तर अनिकेत निखिल. यांनी विशेष मेहनत करून क्षेत्ररक्षण केलंय, काहीसं अनपेक्षित. येस, एक गोष्ट नमूद करावी वाटते या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये प्रथमेश परुळेकरने एकट्याने 75 रन्स मारलेत. जबरदस्त जबरदस्त. 75 म्हणजे ही संघाची धावसंख्या झाली. नक्कीच आपण पाहिलं काही मॅच मध्ये टार्गेट हे 75 सेट झालं होतं, काही मॅच स्कोर मध्ये काय झालाय? 38. 38. काही मॅच मध्ये 40-42 पर्यंत संघ मजल मारत होता, परंतु या मॅच मध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र. प्रथमेश परुळेकरच्या बॅट मधून 75 रन्सचा धावांचा डोंगर मात्र इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कोच मैदानात, तो जवळजवळ बॅट घ्यायचं बाकी आहे. निखिल मोरे सावधान, तुझ्याकडची बॅट कधी जाऊ शकते. पण हाच उत्साह नेहमी असतो प्रसाद महाडिक यांचा. 38 झालाय धावसंख्या. चला धावसंख्या झाली आहे 38, टार्गेट आहे 88, अजून 50 धावांची आवश्यकता. किरण वर्सेस प्रेम बाबा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. एक प्रत्येक चेंडूवर चौकाराची आवश्यकता आहे. नक्कीच एक युवा स्टार बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम बाबा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला किरण यांच्या समोर पुन्हा एकदा बीट केलंय. वेगवान गोलंदाजी केली जाते आणि या वेगवान गोलंदाजीवरती टप्पा देखील अचूक पकडलाय प्रेम बाबा यांनी. किपरने मनावर घेतलंय. याला आउट केलं तर रोहन येईल अशी काहीशी भीती आहे. मग 7 चेंडूत 7 षटकार बसले तर काय होईल. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा आणि एकदा हा मोठा पहिला षटकार मारण्याचा यशस्वी फटका. यावेळेला देखील प्रेम बाबा यांच्याकडून पुढचा चेंडू हाताळला गेला किरणच्या समोर. नक्कीच स्लॉट मध्ये होता आणि स्लॉट मधला चेंडू प्लॉट मध्ये पाठवण्यासाठी ओळखले जातात ते किरण. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलाय षटकार. पुन्हा एकदा सज्ज असतील. धावसंख्या झाली 44. पुन्हा एकदा यावेळेला केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या षटकार. गॅप मधून सीमारेषा पार. बॉल हवाय बॉल. आणि अनिकेत, जे तू प्रत्येक काही षटकारानंतर प्लॉटचं नाव घेतोयस ना, ते नागरी निवारासाठी एकदम जवळचा शब्द आहे प्लॉट म्हणजे. त्याच्यामुळे शेजारच्या प्लॉट मध्ये बॉल घालवायचं म्हटलं तर प्रत्येक जणाचा तो प्रयत्न असतोच. प्रथमेश नक्कीच प्लॉट मध्ये नक्कीच हा प्लॉट हा शब्द अतिशय जवळचा शब्द तुम्ही म्हणालात, परंतु कोणी मनावर घेऊ नका. नक्कीच नक्कीच एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे तो. काही मनावर घेण्याचा प्रश्न नाही. याच्यापेक्षा मोठे मोठे शब्द न मनावर घेता इथे खिलाडी वृत्तीने पलटवले जातात. चला प्रेम बाबा पुन्हा एकदा सज्ज असतील किरण यांच्या समोर. पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस केलाय मिस. येस, यावेळेला मात्र कमबॅक करतोय का प्रेम बाबा. येस, डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा किरण यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. धावसंख्या झाली आहे ती 50. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री यांच्या पलीकडे. किरणच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. धावा मिळाल्या किती चेंडू 6. किती. 7 चेंडू 32 धावांची आवश्यकता. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर षटकार हवाय. आता चौकारामध्ये डील करता येणार नाहीये. नक्कीच षटकारांमध्येच डील केली जाते किरण यांच्या माध्यमातून. प्रेम बाबा यांच्या समोर मात्र 3 खणखणीत षटकार आणलेत. आता पुन्हा एकदा सज्ज असतील प्रेम बाबा. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू निर्णायक. आणि हा
झेलबाद. आता मात्र 6 चेंडू 5 षटकार मिनिमम हवेत. 6 चेंडू 32 हवेत. हितेश शिंदे पहिल्या मॅचचा सुपरस्टार. नक्कीच आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये त्या लेग साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख अशी फिल्डिंग देखील हितेश शिंदेच्या माध्यमातून केली गेली आणि आता मात्र यश आलंय, झेल पकडलाय आणि माघारी पाठवलंय ते किरण यांना. किरण यांच्या बॅटमधून देखील 40 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अरे मला पण कॉल आला म्हणून एकच बॉक्स राहिलाय आणि आणलाय बघ. 6-32. चला 6 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंड वरती बॅटर आहेत निखिल मोहरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत रोहन इंदळेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीला आलाय हितेश शिंदे विथ गोल्डन आर्म. नक्कीच आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये हितेश शिंदे यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि आता पुन्हा एकदा 6 चेंडू 32 धावा स्ट्राईक एंड वरती आहेत. आता विम्बल्डन सारखे इथे नवीन बॉल्स आलेत, पण ते बॉल्स जरा सांभाळून ठेवा, प्रॅक्टिसला वगैरे वापरू नका. आता काय स्ट्रॅटेजी करतायत बघूया. पहिल्या चेंडूला सिंगल ढकलून देत आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पाहूया काय होतं. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत हितेश शिंदे. आम्ही काहीसा चीट कोड देण्याचा प्रयत्न केलाय. बघूया काय होतंय की स्वतःच मॅच संपवत आहेत. निखिलला केलंय बीट हेच. आणि एक धाव चोरण्याचा प्रयत्न. एक धाव चोरण्यात यश येते का? त्याने Yes. 6 मारायची ऍक्टिंग केली, त्याला एकच रन द्यायचा होता. आणि 6 बॉल 31 धावांची आवश्यकता. हा चेंडू वाईड असल्यामुळे पंचांचा निर्णय. चला 2 धावा मिळाल्या तर 6 चेंडू मध्ये धावा हव्यात 33. 5 षटकार 6-30. येस आपण पंचांचा निर्णय पाहतोय अंतिम त्या राहील. खेळाडूकडे नाव आहे रोहन इंदळेकर. मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 5 षटकार एका षटकामध्ये मारले होते, त्यानंतर 2 आणखीन मारले, 7 झाले आणि त्यांना प्रश्न विचारला होता पुन्हा एकदा मारणार का, तर रोहन इंदळेकर म्हणले होते हो मारून दाखवणार. ती संधी आता पुन्हा एकदा उपलब्ध. हितेश शिंदे टू रोहन इंदळेकर. पहिला षटकार येतोय का? येस. आलाय चौकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावसंख्या मिळतीये 4. धावसंख्या आता मात्र झाली आहे ती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा हव्यात. येस पंच आताचा चौकार आहे. 5-26. Thank you. 5-26. चला आता 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये तो आलाय, तो मारू शकतो. नाव आहे रोहन इंदळेकर, परंतु हितेश शिंदेला देखील डिफेंड करायचे. यापूर्वी असं कोणी इझिली म्हटलं नसतं की 5 चेंडूत 26 पाहिजेत. इझिली मारू शकतो, पण आम्ही बघितलंय तो मारू शकतो. बघूया हिस्ट्री रिपीट होते का. बघूया हिस्ट्री रिपीट होते की हिस्ट्री डिफीट होते. हितेश शिंदे टू रोहन इंदळेकर. थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. हितेश तसा कनिंग माणूस आहे, तुम्ही एवढं साधा समजू नका त्याला. नक्कीच हितेश देखील एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला रोहन यांच्या समोर फुलटॉस. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चाललाय. पुन्हा एकदा षटकारासाठी धावा मिळाल्या तर 6 आणि रोहन इंदळेकरची फलंदाजी पुन्हा एकदा लक्ष देऊन पहा. 4 चेंडू 20 धावा. 4-20. नक्कीच या सामन्यामध्ये मेहनत केली होती ती प्रथमेश परुळेकरने. 75 धावा सिंगल हँडेडली ठोकल्या होत्या, परंतु आता मात्र सामना कुठे होता कुठे आणून ठेवलाय तो म्हणजे किरण. आणि आता मात्र फिनिश करून द्यायचंय रोहन इंदळेकर यांना. हितेश शिंदे यांच्या विरोधात हल्लाबोल केलाय. चला 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज असतील हितेश शिंदे रोहन इंदळेकर यांच्या समोर.
यावेळेला मात्र फटका बसला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाईल का? 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यस, 2 धावा कंप्लीट होतील का? पंचांनी डिसिजन दिला. इट्स अ विकेट. माघारी परतावं लागते रोहन इंदळेकरला. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना प्रसाद महाडिक मैदानामध्ये एंटर होता येतं. त्या दरम्यान हा मोठा विकेट, इट्स अ बिग विकेट, इट्स अ प्राइज विकेट आणि लय भारी विकेट मिळवून दिलाय संघाला फिल्डिंगच्या माध्यमातून. पण एक गेलाय आणि दुसरा आलाय. दुसरा देखील त्याच ताकदीचा फलंदाज आहे. त्याने पहिल्याच मॅच मध्ये 2 चेंडू मध्ये पहिल्या 2 षटकार मारले होते आणि तेच त्याला वय वर्ष जाऊन दे आता जाहीर नको करायला. नक्कीच पण एक तरुण असा खेळाडू. क्रिकेटच्या खेळाला वयाचं बंधन नसतं आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असताना त्याच्यासमोर मोठा करिअर आहे. त्याच्यामुळे उगाच त्याचं वय जाहीर करायला नको. इंडस्ट्रीमध्ये बरंच त्याला खेळायचंय. मोठा फटका प्रसाद महाडिक यांच्या बॅट मधून. चेंडू चाल, ओ हो हो, येस. पंच काय डिसिजन देत आहेत? येस, इट्स अ षटकार. पंच काय डिसिजन देत आहेत? प्रयत्न मात्र खूप चांगले केले गेले. सुंदर प्रयत्न होता सीमारेषेवर. नक्कीच खूप चांगला ट्राय पाहायला मिळाला. चेंडूला एका हाताने झेलला देखील होतं परंतु थोडासा अपयश आलं. तो आता पुन्हा प्रॅक्टिस करतोय. कदाचित तिथेच पुन्हा चेंडू आला तर. नक्कीच जोपर्यंत प्रसाद महाडिक देखील क्रीज वरती आहेत सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. 2 चेंडू 13 धावा. एखादा वाईड नक्कीच सामना पलटवू शकतो. पाहूया काय होतं. हितेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज असतील प्रसाद यांच्या समोर. मोठा फटका पुन्हा एकदा केलाय. प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार की झेल टिपला जातोय. म्हणाले तुम्ही चेंडू तिथेच येणार. नक्कीच बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक जिंकलाय आणि माघारी परतावं लागतंय प्रसाद महाडिक यांना. आता मात्र शेवटचा 1 चेंडू बाकी. 13 धावांची आवश्यकता. नक्कीच सामना अतिशय रंगतदार झाला. खूप मोठी टक्कर देखील पाहायला मिळाली आपल्याला लेजेंड बॉईजच्या संघाकडून. आणि इथे या स्पर्धेतील प्रत्येक सामना एवढा रंगतदार होतोय आणि टीव्ही मी लाईव्ह बघून आलो. बघायला फार मजा येते. प्रत्येक सामन्यात तेवढीच चुरस आहे शेवटच्या चेंडू पर्यंत. आणि आज सामना जिंकलाय एपेक्स टायटन्स या संघाने. सुंदर अशी फलंदाजी केली प्रथमेश याने आणि त्यानंतर सुंदर गोलंदाजी. शेवटचा षटक हाताळलं हितेशाने. मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रथमेश परुळेकर. टोलेजंग अशा 75 धावा त्याने ठोकल्या पहिल्या इनिंग मध्ये. आणि यानंतरची